कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात तब्बल 20 वर्षांपासून उभारण्यात आलेल्या चाळींना पालिकेने अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा बजावल्याने रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। या कारवाईच्या निषेधार्थ 500हून अधिक रहिवाशांनी मंगळवारी पालिकेच्या आय प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। नांदिवली परिसरातील खासगी जमिनीवर 2004 मध्ये उभारण्यात आलेल्या साई कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चाळींना आय प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। अचानक आलेल्या या नोटिसांमुळे अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। प्रसंगी जनशक्तीच्या प्रतिनिधींनी नागरिकांना भेट देऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रशासन काय डोळे झाकून काम करतं का? 22 वर्षापासून आम्ही इथे राहतोय। 22 वर्षापासून आमच्याकडनं टॅक्स, पाणी बिल आणि लाईट बिल वसूल केलं जातंय। मग प्रशासनाने डोळे झाकून ह्या सुनील लोंढे जो कोण बसवला आहे त्याने काय डोळे झाकून नोटिसा पाठवल्या का? कोण ऐरागैरा येतो आणि तक्रार करतो, त्याच्या तक्रारीवर आम्हाला नोटीस पाठवली जाते। मग तुम्ही काय 22 वर्षाचा लेखाजोखा चेक करत नाही का? चेक न करताच नोटीस पाठवता का? मग अशा अधिकारी तुम्ही जर खुर्चीवर बसवता, त्या अधिकाऱ्यांचं काम काय आहे? न्याय देणं का फक्त पैसे खाऊन नोटिसा पाठवणं? अशा अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे। आमचा सातबारा आमच्या नावावर, सोसायट्यांच्या नावावर झाला पाहिजे आणि हे जे विकासक आहेत विनोद पावसे यांच्यावर फ्रॉडचा गुन्हा दाखल करून गणेश शिंदे जो दुसरा बिल्डर ज्याला जागा विकली गेले त्याला सुद्धा नोटीस गेली पाहिजे। आमच्या एवढ्या मागण्या आहेत आणि आम्हाला सर्व सोसायटींना न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर सर्व सोसायटी आम्ही जन आंदोलन करण्यासाठी सज्ज आहोत। नोटीस पाठवूचे हे बिल्डर लोक, परत ते KDMC वाले, हे सगळे त्यांची मिलीभगतच आहे ही सगळी। त्यांचं दुसरं काही नाही, आम्हा लोकांना फक्त त्रास द्यायचा बस। इतना का कसंही करून ते आम्ही पत्रे ठोकू, आम्ही हे करू, तुम्ही जर आम्हाला हे केलं नाही, हे केलं नाही, सतत आम्हाला धमक्या आहेत। आम्हाला सतत धमक्या देत आहेत ती लोक। आम्हाला हे नको आहे। आम्हाला आमचं सगळा महिला वर्ग आणि पुरुष मंडळी आमचं आम्ही आता राहतोय आणि तुम्ही राहतच नाही ना। आम्ही टॅक्स भरतो, पाणी बिल भरतो, परत आमचे सगळे आहेत राहणारे ते सगळे सिक्युरिटी गार्डवाले आहेत। ते कसे काय? आणि सामान्य माणसं आम्ही काय कुठून आणलेले आहेत का काय? पैसे हातावर पोट आमचं असा हे कसं तरी उभं केलेलं आहे आमचं वैभव। आणि जर बाहेरचं कोणी येऊन अचानक आमच्यावर असं अनधिकृत थप्पा लावत असेल तर आम्ही नाही मान्य करणारच नाही। लोकांनी करायचं काय? आम्ही नाही मान्य करणार, हे आम्हाला मान्यच नाही। आम्ही आम्हाला जर परत त्याच्या धमक्या देत राहिले ना तर आम्ही त्यांच्या बाबतीत कंप्लेंट करणार, काय ते कारवाई करणार आम्ही। बस आमचं एवढंच मागणं आहे यांच्याकडे की बाबा आम्हाला सुखाने जगू द्या इथे आणि न्याय आम्हाला पाहिजेच आणि न्याय मिळालाच पाहिजे। एकाच वादा, आमचा न्याय हा आम्हाला मिळालाच पाहिजे। आम्ही काय फुकट राहत नाही। आम्ही एवढे वर्ष सांगू शकतो की त्याला इथपर्यंत पोहोचताना किती त्रास पडलेला आहे, किती कष्ट आणि किती काय काय झेलावं लागलेलं आहे। हे पैसेवाल्यांना सांगून नाही कळणार, हा एक सामान्य माणूसच सांगू शकतो। आणि आजपर्यंत ह्या जगात सामान्य माणसावरच अत्याचार होत आहेत। अधिकारी सुनील पैशाच्या अभावी तो करू शकत नाही, पण आम्हाला तर मीडियाने आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही आता मीडियाकडनं मागणी आहे आमची आता सगळ्यांनाच। म्हणजे आम्हीच नाही, असे कितीतरी घरं आहेत बेघर झालेली आहेत, काय काय लोकांनी रस्त्यावर काढलेले। असं नको व्हायला, सामान्य माणसाला त्याचा अधिकार मिळायलाच हवा आणि बँकेकडनं आम्हाला अधिकार मिळायलाच हवा। राहायला आलेलो आहे, सामान्य जनता येते सर्व, आणि अचानकच हा अनधिकृतचा मुद्दा त्यांनी ह्या 4 महिन्यातच उपस्थित केला। ह्याच्या पहिलं की आम्ही 2004 पासून आलेलो आहे, त्याच्यापूर्वी कधी त्यांनी मुद्दा हा उपस्थितच केला नाही। हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण की आता त्यांनी डेव्हलपरला घ्यायचं त्यांचा प्रोसेस चालू आहे, तर आपण लोक त्याला विरोध करणार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण ते जी काय त्यांची प्रोसेस असेल किंवा त्यांची काय स्क्वेअर फूट काय जागा विका असेल त्यांच्या आम्ही ॲग्री होणार नाही। म्हणून हे लोक धमकी देऊन आपल्या सर्व रहिवाशांना की हे लेटर असं कुणालाही न सांगता घाबरून आम्हाला लोकांना घाबरवायचा प्रयत्न करून हे लेटर सर्व इथल्या रहिवाशांना प्रॉपर सर्व सोसायटींना देत आहेत। हा कुठला अचानक आहे? ह्याच्या पहिला आपण 2004 पासून इथं ग्रामपंचायत होती, 2004 पासून आपण ग्रामपंचायतीचे आपले टॅक्स पट्टी भरलेलो आहे, पाणीपट्टी भरलेलो आहे। त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये आपली इथलं एरिया गेलेला आहे 27 गावामध्ये,
त्याही सुद्धा आपल्या महानगरपालिकेचे टॅक्स पावते आहेत आजपर्यंतच्या. आणि आत्ता हे एवढं सरळ टोटली बसून त्या पावतीवरती सुद्धा कुठला अनधिकृत हा स्टॅम्प नाही आहे, तरीसुद्धा हे लोक अनधिकृत म्हणून आपल्याला घोषित करून लेटर पाठवतात की फक्त आपल्याला त्यांना डेव्हलपरला घ्यायचं, फक्त ही धमकी द्यायचं कारण आहे. आणि ते आयुक्तालय लोंढे आहे, ते त्यांचाही सहभाग आहे याच्यामध्ये, की त्यांना आपण काल आमदार मॅडमना भेटायला गेलो होतो, तिथून फोन लावला त्यांनी आयुक्तांना, तर ते बोलतात की मी लेटरच काढले नाही. लेटर काढले नाही तर मग त्यांची सही शिक्का कसा आला त्या लेटरवरती, महानगरपालिकेवरची ते लेटर कसे आले त्याच्यावरती. आणि त्यांना सांगतात की ते फोनवरून आमदार मॅडमच्या फोनवरून सांगतात की मी हे लेटरच पाठवले नाही. आम्ही काल गेल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी भाष्यच केलं नाही. आणि कोण ते सोपान हरीश जाधव आहे, त्याच्याशी आपल्या इथल्या रहिवासी राहतात, त्यांच्याशी कुणाशी ओळख नाही ना पाळख नाही. तर त्यांची त्या लेटरवरती ही व्यक्ती कुणालाही माहीत नाही. आणि त्यांनी जे लेटरवरती सोपान जाधव पाठवलं आहे त्यांचा प्रॉपर त्याच्यावरती ॲड्रेस ही सुद्धा नाही. आणि हे अचानकच आम्हाला फक्त धमकी द्यायचं हे काम करतात. आता आपल्या आमदार मॅडमचा फोन पण आला होता वहिनींचा, की त्यांनी आम्ही याच्यामध्ये लक्ष घालतो, तुम्हाला कुठली याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही असं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला इथल्या सर्व सोसायटींना आपल्याला पाठिंबा देणार आहे, त्यांनी सहकार्याचं आपल्याला आश्वासन दिलं. आता बघू आता त्यांनी काय करतात ते एवढं. विशेष म्हणजे राज्य शासनाने 2011 पर्यंतची काही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निर्णय घेतल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत 2004 मध्ये उभारलेल्या चाळींवरच कारवाई का, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. या प्रकरणामुळे नांदिवली परिसरातील रहिवाशांच्या घरात सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिका प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सानिका सावंतसह मृदुल सरवणकर, जनशक्ती कल्याण.